मित्रांनो, मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी काही असं काही तसं या सदरामध्ये हा व्हिडिओ तयार करीत आहे. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडत असतात की त्या दुःखद असतात, पण त्या मागे जे कारण असते ते मात्र गमतीशीर असते किंवा तत्कालीन हवं असं वाटणारं असते. अशीच एक घटना मी माझ्या आयुष्यातली तुम्हाला सांगणार आहे. मी 9व्या वर्गात असताना, म्हणजे माझं वय साधारणतः 15 वर्षे, आमच्या दादांनी माझ्यासाठी एक सायकल विकत आणली होती. दिवाळीला आले ते त्यावेळेस त्यांनी आणली होती. पण ती सायकल मला उंच होत होती. म्हणजे शीटवरून बसून चालवताना माझे पाय पायडलला खाली पुरत नसत. पण तरी मी ती सायकल घेऊन शाळेमध्ये जात असे. एकदा काय झालं की मी जेव्हा त्या सायकलने निघालो तेव्हा जी गाडीवाट होती ती गाडीवाट बाजूच्या त्याच्या कडा ह्या चिखलाने भरलेल्या होत्या आणि तो चिखल पूर्णपणे वाळलेला होता. आता त्या कडांमधून, म्हणजे त्या त्या छोट्याशा जागेमधून सायकल चालवणं हे अतिशय कौशल्याचं काम होतं आणि मी चालवतही होतो. पण एक दिवस काय झालं की मी सायकल चालवत असताना मी त्याच ठिकाणी, नेमकं जिथे कडा वाळलेल्या आहेत त्या ठिकाणी नेमका येत असताना समोर माझं लक्ष गेलं आणि माझ्या लक्षात आलं की एक आजोबा आणि त्यांच्या पाठीमागे एक मुलगी वरच्या बांधावरून जो पायवाट होती त्या पायवाटेने जात आहेत. आणि माझ्या लक्षात आलं की ती मुलगी कोण आहे. म्हणजे माझ्या आकर्षणाचा त्या काळातला तो भाग होता. ती मुलगी एका नोकरी करणाऱ्या बाईंसोबत आमच्या गावात आलेली होती. पण त्या मुलीला प्रत्यक्ष मी पाहिलं नव्हतं. आणि काय झालं की माझे जे समवयस्क मित्र होते त्या मित्रांमध्ये त्या मुलीची जी काही आकर्षणाच्या बाबी असतील त्या आम्ही चर्चित असो, म्हणजे कुठले कुठले तर्क करत असो. त्या तर्काला त्या काळात काही अशी मर्यादा वगैरे काही नव्हती, कारण ते वयच तसं होतं. साधारणतः 9व्या वर्गात असणं किंवा 15-16 वर्ष वय असणं म्हणजे आपण तरुणाईकडेच वाटचाल करीत असतो. आणि माझ्याही बाबतीत अर्थात तेच झालं होतं. कारण अशा गोष्टी मला जशा मित्रांमध्ये चर्चेला ऐकायला मिळत होत्या, त्याचप्रमाणे त्या काळात काही पीत मासिकंसुद्धा माझ्या हाती लागली होती. आणि जी मोठ्या चवीने, अर्थात मी घरातल्यांच्या लपून ती वाचत होतो. आणि एक वयसुलभ असं स्त्रियांबद्दलचं आकर्षण किंवा त्याहीपेक्षा जास्त मुलींच्याबद्दल आकर्षण मनामध्ये निर्माण झालेलं होतं. आणि अर्थातच तीच मुलगी त्या बांधावरून जात होती. तिच्या आजोबासोबत असेल किंवा तिचे वडील असतील, मला नक्की सांगता येणार नाही. आणि मग मला खूप आनंद झाला. अर्थात आता त्या मुलीला आपण जवळून पाहू शकतो. हा त्या आनंदामागचा कारणाचा भाग होता. आणि काय केलं की मी जेव्हा त्यांच्याजवळ गेलो तेव्हा आणखी मी एक स्टाईल मारायचा प्रयत्न केला. स्टाईल अशी की माझा डावा हात, म्हणजे ते ज्या बाजूने जात होते वरच्या बांधावरून, त्या बाजूचा माझा हात मी सोडला आणि क्षणभरच मी त्या मुलीकडे माझी नजर वळवली आणि इथेच घात झाला. माझी सायकल बाजूच्या कडेला, चिखलाच्या वाळलेल्या कडेला अडली आणि मी सायकल सकट आडवा झालो. आणि त्यावेळेस सुरक्षेचा उपाय म्हणून मी माझा डावा हात जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न केला, पण काडकन असा काहीतरी मोडल्याचा आवाज आला. मला कळलं नाही आणि क्षणार्धात मी बेशुद्ध पडलो. नंतर काही कळलं नाही. त्या आजोबांनी कुणाला मदतीला बोलवलं का, माझ्यासाठी गावात निरोप पाठवला का, की त्यांनीच मला माझ्या घरापर्यंत पोहोचवलं,
काही माझ्या लक्षात नाही आलं. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी मालेगावला डॉक्टर सावरकरांच्या दवाखान्यात ॲडमिट होतो आणि माझ्या हाताला प्लास्टर केलेलं होतं. त्या दिवशी रात्री माझ्या आईने मायने माय आणि बाबाही माझ्यासोबत होते. तर त्या दिवशी रात्री सकाळीच मला 4 वाजता उठवलं आणि त्यावेळेस पूर्व दिशेला एक धूमकेतू निघत होता. तो धूमकेतू दाखवला. अर्थात त्याला धूमकेतू म्हणतात हे मलाही माहिती नव्हतं, पण त्याला आम्ही शेपटाची चांदणी म्हणत होतो. आणि ही शेपटाची चांदणी निघाली की गावात असा समज असायचा की काही ना काहीतरी संकट येणार. ती चांदणी पाहून माय मला म्हणाली, बाबाराव, या चांदणीमुळंच तुझा हात मोडला रे. पण मी मनात वेगळंच वाक्य म्हटलं. मायला म्हणायची प्रत्यक्ष माझी हिंमत नाही झाली की माय, ही चांदणी नव्हती, ती वेगळीच चटक चांदणी होती. मित्रांनो, आता मला या उतार वयामध्ये एक त्या गोष्टीची नेहमी म्हणजे नेहमीच आठवण येते. त्या काळापासून नेहमीच जेव्हा जेव्हा माझ्या हाताकडे लक्ष जाते, कारण माझा हात पूर्णपणे मोडलेला होता. त्याची 2 तुकडे झालेले होते आणि अजूनही तो व्यवस्थित जुटला असं मला वाटत नाही, कारण त्या ठिकाणी एक टिंगूळ आलेलं आहे आणि ते आता वयपरत्वे दुखते. आणि त्या हाताकडे पाहताना मग मला त्या गोष्टीची आठवण येते आणि मग हसूही येते की अरे आपल्या आयुष्यामध्ये ही गोष्ट आपल्यासाठी अतिशय दुःखदायक झाली, पण ती मुलगी, ती तर गोष्ट माझ्यासाठी सुखद होती. अर्थात ती मुलगी आता कुठे असेल, काही ओळख नव्हती, आडनाव माहीत नव्हतं, तिचं नाव माहीत नव्हतं. जर समजा तसं काही असतं तर मी त्या मुलीला भेटलो असतो, मुद्दाम भेटलो असतो आणि तिला माझी ती गोष्ट सांगितली असती आणि तिची क्षमासुद्धा मागितली असती. पण जाऊ दे.